मी डॉक्टर शुभम ढवळे, BMS-MD आयुर्वेद माझं झालेलं आहे. मला 5 नॅशनल अवॉर्ड आणि 7 स्टेट अवॉर्ड भेटले आहे. माझं स्वतःचं प्रोडक्शन देखील आहे. स्वर्णप्राशन, च्यवनप्राश, टेस्टोस्टेरॉन बूस्टर आणि गुलकंद यासारख्या वस्तूंचं. मी सोमवार ते शनिवार नागपूरला असतो आणि रविवारी माझी व्हिजिट असते यवतमाळला. माझं ऑफलाईन देखील कन्सल्टेशन राहतं आणि माझं ऑनलाईन देखील ऑल ओव्हर द इंडिया लायसनिंग झाले आहे आणि माझे ऑल ओव्हर द इंडिया प्रोडक्ट्स डिस्पॅच होतात. मला सांगा, आयुर्वेदाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? असं बघा, आयुर्वेद जर आपण डीप इनसाइड जर विचार केला तर आयुर्वेद म्हणजे जस्ट हे आहे की तुम्ही डे टू डे ॲक्टिव्हिटी कशा करता. जसं तुम्ही त्याच्यामध्ये दिनचर्या झालं, ऋतुचर्या झालं, तर आयुर्वेदामध्ये चरक ऋषींनी खूप सारं सांगितलं आहे की जसं आपण ॲक्टिव्हिटी कशा करायला पाहिजे. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मग त्यात दात कसे घासायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, कपडे कसे घालायला पाहिजे, हे सगळं म्हणजे एकंदरीत आयुर्वेद. एकंदरीत आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याची प्रथा आणि जी आपली कला असते जीवन जगायची, ती म्हणजे आयुर्वेद. तर आयुर्वेद पद्धतीने कोणकोणत्या रोगांवर उपचार करता येतात? सर, आयुर्वेद पद्धतीने ऑलमोस्ट सगळ्या रोगांवर इलाज होतो, पण ॲज अ जसा एक्सपिरियन्स मला आहे त्यानुसार सांगतो की किडनी, हार्ट, ब्रेन यामध्ये आयुर्वेद ॲक्यूटमध्ये न घेतलेलं चांगलं. ॲक्यूट म्हणजे जसं तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल किंवा किडनीचा एखादा सिव्हिअर प्रॉब्लेम असतील तर अशा कंडिशन्समध्ये आयुर्वेद न घेता ॲलोपॅथीकडे जाणं कधी योग्य. बट जर लॉंग टर्मचा विचार केला आपण तर त्यामध्ये आयुर्वेद हे नेहमी बेटर राहतं. कॅन्सर सारख्या असंख्य रोगांवर आयुर्वेद कार्य करतं. सर, काही याच्यामध्ये करतं. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे सेकंड स्टेज ऑफ कॅन्सरपर्यंतचे पेशंट्स होते आणि त्यांना मी ऑलमोस्ट क्युअर केलं आहे. पण थर्ड स्टेज ऑफ कॅन्सर ज्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस म्हणजे कॅन्सरचे सेल एका जागेतून दुसऱ्या जागी जाणे हे जेव्हा सुरू होतात तर अशा कंडिशन्समध्ये आयुर्वेदाचे रिझल्ट्स कमी आहेत. बट ऑकेजनली ॲज पर माझे जे एक्सपिरियन्स आहे त्यानुसार रिझल्ट्स भेटतात. पण डिटेक्ट कॅन्सर अर्ली झाला तर कधीही बेटर आहे. आयुर्वेदामध्ये आणखी कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत? एक्झॅक्टली, बघा, जेव्हा आपण आयुर्वेदाचा विचार करतो तर आयुर्वेद म्हणजे पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण. आपण इतकं त्याला सीमित ठेवलं आहे. बट जर आपण चरक संहिता, सुश्रुतसंहिता वाचली तर त्याच्यामध्ये पंचकर्म हा फक्त 24 to 30% इतकाच इन्व्हॉल्व केलेला प्रकार आहे. त्याच्या व्यतिरिक्त शमन चिकित्सा म्हणजे शरीरात जे दोष वाढतात जसं वात, पित्त, कफ हे जसे वाढतात त्यांना कमी करणे, त्यांना मेडिसिन्स देणे, इंटरनली झालं, बाहेर लावण्यासाठी झालं, तर त्यांचे इलाज करणे हा देखील एक आयुर्वेदाचा 75% हिस्सा आहे. फक्त पंचकर्म म्हणजे आयुर्वेद इतकं मानणं आयुर्वेदासाठी अन्याय होऊन जाईल. आपल्याला जे अवॉर्ड मिळाले आहे, नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे, स्टेट अवॉर्ड मिळाले आहे, नेमकं कोणकोणत्या रोगांवर आपण म्हणजे वेगळी अशी अभ्यास केलेली आहे त्याच्यावर आपल्याला अवॉर्ड मिळत आहे? असाध्य व्याधी जशा थायरॉईड झाल्या तर माझ्याकडे 25+ पेशंट्स होते ज्यांना थायरॉईडचे मेडिसिन सुरू होत्या आणि ज्यांना हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झालं होतं. अशा व्याधींमध्ये 6 महिन्यामध्ये सगळ्या औषधी बंद करणे हे मला यासाठी अवॉर्ड भेटलं आहे. माझं जे स्वर्णप्राशन आहे ते मार्केटचं वन ऑफ दी बेस्ट. त्यामध्ये ॲनिमल स्टडी, ह्युमन स्टडी, लॅब रिपोर्ट्स हे असणारे माझं एकमेव आहे. त्यानंतर व्हेरिकोज व्हेन्सचं आपण असाध्याकडे बघतो किंवा मॉडर्न सायन्समध्ये फक्त ऑपरेशन करणे इतका त्याचा इलाज राहतो. पण माझे जवळपास 30-40 पेशंट झाले आहे ज्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्स क्लिअर झाले आहे विदिन 6 मंथमध्ये. एक वेळ होता जेव्हा लोक आयुर्वेदकडे लक्ष देत नव्हते, आयुर्वेद ट्रीटमेंटसाठी लोक डिनाय करत होते. आज सर्व कोणी आयुर्वेदाकडे म्हणजे जे काही लोकांचा लोक आयुर्वेदाकडे बघतात. एक्झॅक्टली, यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय मी देतो जे मोदीजी आहेत, नरेंद्र मोदीजी यांना. कारण मोदीजींनी योग दिवस झालं, आयुर्वेदाकडे जे चांगले दिवस आले आहे त्यासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केले आहे. आणि जे आयुर्वेद आजकाल जुन्या काळामध्ये फक्त आपल्या घरापुरतं किंवा आपल्या इंडियापुरतं मर्यादित होतं ते आज ऑल ओव्हर दी वर्ल्ड ते गेलं आहे. आणि यामुळे बरेच लोक विचार करतात की आपण काय फक्त मॉडर्न सायन्स घ्यायचं, काय आपल्या बाकी शरीरावर प्रॉब्लेम द्यायचा, त्यापेक्षा सेफ अँड बेटर वे म्हणून आयुर्वेदाकडे बघतात लोक. आता हिंदीच्या बाबतीत बोलू, लोक वॅक्स जिथे असतात म्हणजे जिथे प्रॅक्टिस करणार वॅक्स पण असतात. तर आता आयुर्वेदाच्या नावावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल करणारे पण खूप सारे आहेत. बरेच आहेत सर. लोकांनी नेमकं कसं ओळखावं किंवा आयुर्वेद नेमकं घ्यावं तर कोणापासून घ्यावं, कसं ते कसं? सर, सगळ्यात महत्त्वाचं आहे की रजिस्ट्रेशन नंबर.
जर तो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टर असेल तर तुम्ही त्यांच्याकडे नक्कीच जाऊ शकता. तुम्ही त्याची डिग्री तपासणे, रजिस्ट्रेशन नंबर एकदा चेक करणे अनिवार्य आहे. कारण बरेचदा यवतमाळमध्ये देखील 3 ते 4 महिने आधी 6-7 डॉक्टर सापडले होते ज्यांच्याकडे डिग्री नव्हत्या पण ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायचे. तर थोडं एकदा रजिस्ट्रेशन नंबर डॉक्टरांचा विचारा, तुमचे हक्क आहेत विचारायचे, एकदा ते विचारा आणि नंतर ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करू शकता. माझा सोशल मीडिया खूप वाढलेला आहे. लोक घरीच व्हिडिओ बघून आयुर्वेदची प्रॅक्टिस घरीच करायला बघतात. किंवा हानिकारक करू शकतो. बघा, ज्या प्रकारे कॉमन डोस घेऊ पॅरासिटामॉल, ज्याप्रमाणे पॅरासिटामॉल एक चांगल्या प्रकारे तापाला कमी करतं, पण तुम्ही जर तो विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन ड्रग घेतला तर त्याच्यामुळे लिव्हर सुचतं. सेम अबाउट आयुर्वेद ॲज वेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण दशमूळारिष्ट झालं, अश्वगंधारिष्ट झालं, हे कधीही कसंही घेऊ शकतो. तर त्याच्यामुळे बरेचदा स्टमक अल्सरसारखे प्रॉब्लेम्स हे उद्भवतात कारण त्यांना डोसेसबद्दल माहिती नसते आणि फक्त ChatGPT किंवा गुगलला विचारतात. आणि ॲज अ डॉक्टर बनण्यासाठी तुम्हाला 5.5 वर्ष UG आणि 3 वर्ष PG लागतात. तर 8 वर्षांचा एक्सपिरियन्स वर्सेस ChatGPT, तर नक्कीच एक्सपिरियन्स मॅटर करतो. त्याच्यामुळे असं न केलेलं कधीही योग्य. आयुर्वेद सेफ जरी असला तरी डोसेस जर आपण कमी जास्त घेतले तर साईड इफेक्ट्स नक्कीच होऊ शकतात. शिवम सर, आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं, आपण आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणजे 2013 पासून 2018 पासून करता एवढा वेळ आपण काढलेला आहे. खूप सारे पेशंट आपण सुधारलेले आहेत. काय एक आनंद होतो जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो आणि बरा होऊन जातो आणि थँक्यू सर, बरा झाला असं म्हणतो, काय वाटतं आपल्याला? नाही सर, बरेच पेशंट्स आहे जे थँक्यू म्हणतात. स्पेसिफिकली मला 2 पेशंट्स आठवतात की जे व्हीलचेअरवर होते, वय होतं त्यांचं 60 ते 65च्या वयामधले, आणि जेव्हा ते चालले माझ्यासमोर त्यांच्या मुलांनी लिटरली मला मिठी मारली. तर ते जे एक आनंद राहतो तो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. तो आनंद हा जगातला बेस्ट आनंद आहे. चॅनलच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपल्याला आमचे जे दर्शक बघत आहेत तर त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीत काय एक संदेश आपला असणार आहे? महत्त्वाचं असं आहे की स्वतःच्या मनाने आयुर्वेद प्लीज घेऊ नका. आयुर्वेद आपण सेफ जरी म्हटला तरी ते मेडिसिन आहे. त्याच्यामध्ये सुवर्णभस्म, वंगभस्म यासारखे भस्म असतात, बरेचदा गुगुळ असतात. तर प्लीज हे घेऊ नका. हे सेफ जरी असलं तरी हे आपल्या मनाने घेऊन ते सेफ बरेचदा राहणार नाही, त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर प्लीज एकदा डॉक्टरच्या सल्ल्याने आयुर्वेद घ्या, इतकेच मी सांगू शकेन. शुभपुष्प हेल्थ केअरच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर इथे नेमकं कोणकोणत्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? इथे माझ्याकडे पंचकर्म सेटअप अवेलेबल आहे. नागपूरला देखील आहे, यवतमाळला देखील आहे. इथे आम्ही प्रॉबेबली पंचकर्माकडे जास्त फोकस न करता आम्ही शमन चिकित्सेकडे फोकस करतो. कारण 75% आयुर्वेदामध्ये शमन चिकित्सा सांगितलेली आहे आणि प्रत्येक पेशंटला शोधन म्हणजेच वमन, विरेचन, बस्ती याची गरज नसते. त्याच्यामुळे आम्ही शमन चिकित्सेवर जास्त फोकस करतो. चॅनलच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपल्या जे लोक बघत आहेत त्यांना आयुर्वेदाच्या बाबतीत आपल्याशी माहिती घ्यायची असते किंवा उपचारासंदर्भात आपले संपर्क करायचा असतात तर कशा प्रकारे आपले संपर्क करता येईल? आमच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता www.shubhapushpahealthcare.com किंवा माझा जो नंबर आहे 7385879749 यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमची नक्कीच हेल्प केली जाईल. आमचा ॲड्रेस आहे शुभपुष्पा हेल्थ केअर, राधाकृष्णनगर, वाठोडा इथे, आणि यवतमाळला माझा ॲड्रेस आहे विश्वासनगर, यवतमाळ इथे.